स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये। आज आपण झटपट अशी कोबीची भाजी वेगळ्या ट्रिकने चिरून देखील दाखवणार आहे आणि पटकन अशी कशी बनवायची सोप्या पद्धतीने ते पाहणार आहोत। इथे मी कोबी घेतलेला आहे। आता आपण त्या वरची पानं जी खराब असतील तर ती आपण काढून घ्यायची आहेत। इथे हे पाठीमागचा जो भाग आहे ना तो देखील आपण असा व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आहे। हे पहा या पद्धतीने। आता आपण कोबीचे दोन भाग करून घेऊयात। या पद्धतीने आपण हे कोबीचे दोन भाग करून घेतलेले आहेत। आता कोबी झटकीपट आपण चिरून घेण्यासाठी एक वेगळी ट्रिक वापरणार आहोत। त्यासाठी इथे मी ही खिसणी घेतलेली आहे या पद्धतीची। आता आपण त्यामध्ये हा कोबी असा कसा चिरून घ्यायचा आहे बारीक तो पाहून घेऊयात। हे पहा, अगदी सोपी पद्धत आहे, पाहू शकताय तुम्ही। अगदी पटकन होणारी आहे। सकाळी डबा वगैरे बनवायचा असेल, घाई गडबड असेल तर अशा वेळेस आपण एक 2 ते 3 मिनिटांमध्ये हा कोबी आपला लगेचच पटकन अगदी बारीक असा, हे पहा या पद्धतीने अगदी बारीक असा चिरून तयार होईल। याच पद्धतीने आपण सर्व कोबी चिरून घेऊयात। कोबी अगदी बारीक चिरण्याची ही पद्धत कोणाकोणाला आवडली मला नक्की कमेंट करून सांगा। या पद्धतीने आपण सर्व कोबी आपला खिसून घेऊ म्हणा किंवा बारीक असा चिरून घेऊ म्हणा। हे पहा, आपला कोबी व्यवस्थित असा पूर्णपणे व्यवस्थित चिरून झालेला आहे। अगदी दीड ते दोन मिनिटच लागलेले आहेत आणि खिसताना अशी पानं वगैरे पडतात त्याची, तर ते देखील मी सुरीने असे बारीक असे कट करून घेतलेले आहेत। एखाद दुसरं पान असं पडतं त्यावेळेस ते असं बारीक चिरून घ्यायचं, पण कोबी पहा तुम्ही खूपच असा बारीक पटकन चिरून होतो। आता आपण हा स्वच्छ धुवून घेऊयात आणि पटकन त्याची भाजी। इथे कोबी मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि निथळत ठेवलेला आहे। त्यासाठी लागेल आता आपल्याला फोडणीसाठी तेल लागेल आणि मोहरी, जिरे, थोडीशी अगदी हळद लागेल आणि इथे मी लसूण आणि मिरची बारीक वाटून घेतलेली आहे। थोडंसं हिंग लागेल आपल्याला आणि इथे मी मुगाची डाळ भिजवून घेतलेली आहे। चवीपुरतं मीठ लागेल। इकडे गॅसवरती मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे। आता आपण त्यामध्ये मोहरी घालून घेऊया, जिरे घालून घ्यायचे आहेत, थोडंसं हिंग घालून घेऊया आणि ही लसूण आणि मिरची वाटलेली आहे ती घालून घेऊया। तुम्हाला जर लसूण मिरची वाटून घालायची नसेल तर तुम्ही बारीक कट करून देखील वापरू शकता। गॅस बारीक करायचा आहे आपल्याला आणि हे पाण्याचं परतून घ्यायचं आहे। त्यामध्ये आता आपण थोडीशी हळद घालून घेऊया। हळद देखील आपण छान अशी परतून घेऊया। थोडीशी आपण कोथिंबीर पण घालून घेऊया। हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया। आता यामध्ये 1 चमचाभर मी मीठ घेतलेलं आहे ते देखील घालून घेते। ते पण आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। आणि ही वाटलेली डाळ आहे, ही भिजवलेली मुगाची डाळ आहे ती मी घालून घेते। जर तुम्हाला दुसरी कोणती डाळ वापरायची असेल तर ती देखील तुम्ही वापरू शकता, पण मुगाची डाळ कशी भिजायला वेळ लागत नाही, पटकन भिजते पण। डाळ देखील आपण व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये आता आपण हे पहा इथे पाणी निथळलेलं आहे। आता आपण हा कोबी आहे तो यामध्ये घालून घेऊया। खूप छान दिसायला अगदी सुरेख दिसतो हा कोबी, खूपच छान बनवून तयार होतो। आपण हा कोबी पूर्ण असा घालून घेऊया त्यामध्ये आणि व्यवस्थित मिक्स करूया। आणि शिजायला पण फार वेळ लागत नाही, पटकन अगदी आपली ही भाजी शिजून तयार होते। आपण हे व्यवस्थित मसाले टाकलेले सगळे मिक्स करून घ्यायचे आहेत। घाई गडबडीच्या वेळेस असे पटकन होणाऱ्या रेसिपी आपण नेहमीच ट्राय करत असतो। ही कोबीची रेसिपी ना तुम्ही नक्की ट्राय करून बघा। या पद्धतीने भाजी पण बनवा आणि याच पद्धतीने चिरून पण बघा आणि कशी झाली तुमची भाजी किंवा चिरण्याची पद्धत कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा। आता आपण यावरती हे मिक्स झालं की मग यावरती एक झाकण ठेवूया। हे आपलं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता आपण यावरती हे झाकण ठेवूयात आणि साधारणतः 1 ते 2 मिनिटांनी आपण चेक करून बघूयात। फार वेळ लागणार नाही भाजी शिजायला। आपली 1 ते 2 मिनिट झालेली आहेत। आपण जरा कोबी चेक करून पाहूयात।
इथे मी हे झाकण काढून घेते आणि व्यवस्थित आपण मिक्स करूया. अजून 1-2 मिनिटभर आपण होऊ देऊयात. कोबी तर शिजून झालेला आहे, पण डाळ अगदी थोडीशी आपली अजून हलकीशी शिजायची बाकी आहे. पुन्हा मी यावरती एक झाकण ठेवते आणि आता 1-2 मिनिटभर होऊ देऊयात. आता आपली 1 मिनिट झालेली आहे, तर आपण झाकण काढून पाहूयात. आपला कोबी व्यवस्थित असा शिजून तयार झालेला आहे, पाहू शकताय तुम्ही. आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. हे पहा, आता आपली कोबीची भाजी तयार झालेली आहे. रेसिपी ही अगदी नेहमीप्रमाणे साधी आणि सोपी आहे. फक्त चिरण्याची ट्रिक मी जरा वेगळी दाखवलेली आहे. आवडली असेल माझी रेसिपी तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर प्लीज नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकनही प्रेस करा. धन्यवाद.